morning, students. Welcome once again to Vidyavardhini Institute of Technology, PAL. I am your educator, Mrs. R.S. Mane, and today we are going to learn about some basic rules of English language. Okay, so first of all, let me clear you that every language has its own rules so that it can make easy to the reader and the speaker as well as and it's make easy to understand whatever said by the speaker. ओके. प्रत्येक भाषा जी असते, कुठलीही भाषा असू दे, तिचे स्वतःचे नियम असतात, स्वतःचे काही रूल्स असतात. आणि हे कशासाठी केलेले आहेत बघा, तर हे जे रूल्स आहेत, ह्या रूल्समुळे, ह्या नियमांमुळे ती भाषा समजण्यासाठी आणि ओळखण्यासाठी खूप सोपी जाते. ओके, मग लिहिताना असू दे किंवा वाचताना असू दे, ह्या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण देते मी तुम्हाला, की समजा जे ट्रॅफिक रूल्स आहेत, ट्रॅफिकचे काही नियम आहेत, जर त्यांचं व्यवस्थित पालन केलं गेलं तर ॲक्सिडेंट होत नाहीत, कुठला एरर येत नाहीत, कुठले मिस्टेक होत नाहीत. ओके, इन द सेम वे जर तुम्ही एखादी लँग्वेज शिकत असताना त्या लँग्वेजला दिले गेलेले नियमांचे एस्पेक्टचं जर व्यवस्थित फॉलोअप घेतला, अभ्यास केला, तर कमीत कमी चुका होऊन तुम्ही फ्लुएंटली एकदम कम्युनिकेशन करू शकता. ओके, बिफोर स्टार्टिंग दिस आय रिक्वेस्ट ऑल दी स्टुडंट्स टू प्लीज टेक नोटबुक्स अँड पेन. प्रत्येकाने नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे. जसं जसं आपलं हा स्लाइड्स पुढं जाणार आहे, प्रत्येकाने ते नोट डाऊन करून घ्यायचे पॉईंट्स. एक्झाम्पल्स वगैरे सॉर्ट आऊट आपण करत करत हे आजचं सेशन आपण पूर्ण करणार आहोत. ओके, सो लेट्स गो. सो पहिल्यांदा आपण बेसिक रूल्स बघणार आहोत की काय असतात ते बेसिक रूल्स. लेट्स सी. सगळ्यात सोपं, सगळ्यात सिम्पल, सगळ्यांना माहीत आहे, तरीही काही मुलं लिहिताना चुका करतात, न कळत करतात. जाणून बुजून तर कोणी करत नाही सोडा, पण न कळत ह्या चुका होतात. तर पहिला नियम काय आहे बघा, ऑलवेज यूज कॅपिटल लेटर्स फॉर प्रॉपर नाउन्स. ओके, प्रॉपर नाउन्स जे असतात आपले, त्यासाठी व्हॉट इज प्रॉपर नाउन्स? प्रॉपर नाउन मीन्स एका व्यक्तीचं नाव असू शकतं, एका जागेचं नाव असू शकतं, एका वस्तूचं नाव असू शकतं. त्याला आपण एक पर्टिक्युलर ज्याचं नाव असतं एका व्यक्तीचं वगैरे. ओके, अशी जी प्रॉपर नाउन आहे त्यांचं पहिलं अक्षर आहे नेहमी आपण काय करायचं आहे, कॅपिटल लिहायचं असतं. मग ते कुठेही येऊ देत, वाक्याच्या सुरुवातीला येऊ देत, मध्ये येऊ देत किंवा शेवटी येऊ देत. बघा, तुम्हाला काही सुचतात का प्रॉपर नाउन? सुचत असतील तर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, की एक्झाम्पल्स म्हणून नोट डाऊन करून घ्या. इथं मी काही दिलेले आहे, जसं राम एका व्यक्तीचं नाव आहे, हे ताजमहल एका वास्तूचं नाव आहे, मुंबई एका सिटीचं नाव आहे, कोल्हापूर, कर्नाटक अँड सो ऑन. ओके, सो कॅपिटल लेटर हे प्रॉपर नाउनसाठी पहिल्या अक्षराला वापरलं पाहिजे. एकदम सोपा उपाय आहे, जे तुम्ही करून आपली इंग्लिश फ्लुएंटली करू शकता. ओके, सेकंड वन, ॲट द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स. कॅपिटल लेटर फक्त प्रॉपर नाउनसाठी वापरलं जात नाही, तर वाक्याची सुरुवात करताना सुद्धा पहिलं अक्षर हे कॅपिटल असायला हवं. वाक्याची सुरुवात ही फक्त पहिल्यांदा होत नसे, तर पॅराग्राफमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही फुलस्टॉप देणार आहात किंवा आणि कुठं तरी पंक्च्युएशन मार्क देणार आहात, त्यानंतर जे पहिलं अक्षर असतं ते कॅपिटल असायला हवं. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, धिस इज माय बुक. इथं टी कॅपिटल केलेलं आहे मी. वाक्याची सुरुवात आहे, ही वर्कड हार्ड फॉर मनी, ह्याची कॅपिटल आहे. असेच तुम्ही पॅराग्राफमध्ये जसं वरती मी आता एक पॅराग्राफ लिहिलेला आहे बघा, थोडीशी माहिती दिलेली आहे, ते वाचून आपण बघू. इन एनी लँग्वेज देर आर बेसिक रूल्स द स्पीकर ऑर बी लर्नर नीड्स टू अंडरस्टँड बिफोर मुव्हिंग टू हार्डर स्किल्स. स्किल्स नंतर फुल स्टॉप आहे, त्यानंतरचा जो पहिला शब्द आहे हिअर, हिअरचं पहिलं अक्षर एच हे मी कॅपिटल लिहिलेलं आहे. सो इन दिस वे, in the beginning of the every sentence you have to use capital letter. ओके, हे दोन नियम लक्षात राहतील. सी द सेकंड नेक्स्ट वन. आपण बोलतोय एफॉस्ट्रॉफीकडे. आता एफॉस्ट्रॉफी लावताना बरेच मुलांना खूप कन्फ्युजन होतं. ओके, ती एस नंतर लावायची, एसच्या आधी लावायची,
पोझिशन, आता आपण एफॉस्ट्रॉफी का लावतो? एफॉस्ट्रॉफी आपण पोझिशन दाखवण्यासाठी, ऑनरशिप दाखवण्यासाठी आपण एफॉस्ट्रॉफी लावत असतो. आणखीन दुसरा त्याचा वापर होतो शॉर्ट फॉर्म तयार करण्यासाठी. वन बाय वन आपण बघणार आहोत की एफॉस्ट्रॉफी नेमकी कधी, कुठे, कशी वापरायची. सो एफॉस्ट्रॉफी पहिल्यांदा जी केस आहे ती एसच्या आधी कधी वापरायची. ओके, आता आपण एखादं, हे पुस्तक माझं आहे, हे त्याचं घर आहे, हे रामचं घर आहे, ही सायकल माझी आहे, ओके, ही सायकल सीताची आहे, हा ड्रेस सीताचा आहे, असं आपण ज्यावेळी म्हणत असतो म्हणजे आपण कोणाचा तरी अधिकार त्या गोष्टीवर दाखवत असतो आणि त्या गोष्टीलाच दाखवण्यासाठी आपण एफॉस्ट्रॉफीचा वापर करतो. आता इथं जी पहिली केस आहे ती म्हणजे एसच्या आधी एफॉस्ट्रॉफी कधी लावली जाते. ओके, ज्यावेळी आपण असं प्रिडिक्ट करायचं आपल्याला की ही पर्टिक्युलर व्यक्तीची गोष्ट आहे, त्यावेळी आपण एफॉस्ट्रॉफी एसच्या आधी लावायची. ओके, सियर, धिस इज राम्स बुक. धिस इज राम्स बुक. ओके, आता इथं राम्स, राम, मग एफॉस्ट्रॉफी आणि मग एस. आता धिस इज राम्स बुक म्हणजे काय? ही रामचं पुस्तक आहे. पुस्तक कुणाचं आहे? रामचं. सिंग्युलर व्यक्ती आहे, सिंग्युलर वर्ड आहे, लक्षात ठेवा. राम हा सिंग्युलर एंटिटी आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्यामुळं एफॉस्ट्रॉफी यसच्या आधी लावलेली आहे. लक्षात येतं का? बघा, तुमचं सिंग्युलर ज्यावेळी सब्जेक्ट असेल त्यावेळी तुम्हाला एफॉस्ट्रॉफी यसच्या आधी लावायची आहे. द सेम वे बघा काय आहे इथं, सीताज. सीताज ड्रेस इज व्हेरी ब्युटिफुल. कुणाची ड्रेस ब्युटिफुल आहे? सीताची. ओके, म्हणून एफॉस्ट्रॉफी आपण एसच्या आधी घेतलेली आहे. एकच नियम आहे, सिंग्युलर सब्जेक्ट असेल, सिंग्युलर वर्ड असेल तर त्याला एफॉस्ट्रॉफी लावताना यसच्या आधी, म्हणजे त्याचा अधिकार, त्याचं पोझिशन, त्याची ओनरशिप दाखवताना यसच्या आधी एफॉस्ट्रॉफी आली पाहिजे. क्लिअर? ओके, अजून एखादं एक्झाम्पल बघा, तुम्हाला लिहिता आलं तर नोटबुकमध्ये लिहून घ्या, तुम्हाला जमत असेल तर. ओके, सी द नेक्स्ट वन नाव. अँड एफॉस्ट्रॉफी इज यूज्ड आफ्टर एस. आता एस नंतर एफॉस्ट्रॉफी कधी यूज करायची, ही केस काय आहे आपण बघू विथ एक्झाम्पल. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, धिस इज बॉईज हॉस्टेल. धिस इज बॉईज हॉस्टेल. आता एस नंतर एफॉस्ट्रॉफी का लावली? तिथं प्लुरल सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट काय आहे तिथं? प्लुरल, बॉईज, बॉय लिहिलेलं नाही आहे. धिस इज बॉईज हॉस्टेल. द सेम वे बघा, धिस इज गर्ल्स ग्रुप. मुलींचा ग्रुप आहे, गर्ल्स, गर्ल नाही लिहिलेलं, गर्ल्स ग्रुप, म्हणून एस नंतर एफॉस्ट्रॉफी तिथं आलेली आहे. सेम वे, धिस इज स्टुडंट्स वेटिंग रूम. कुणाचा रूम आहे? स्टुडंट्स. लक्षात येते काय बघा तुमच्या? ज्यावेळी सब्जेक्ट प्लुरल असेल तेव्हा त्यांचं पॉझिटिव्हनेस, त्यांची ओनरशिप दाखवण्यासाठी आपण एफॉस्ट्रॉफी हा एस नंतर लावायचा आहे. ज्यावेळी आपण जे शब्द आहे त्यांचं प्लुरल फॉर्म आपण ज्यावेळी यस लावून तयार करतो, बॉयचं बॉईज, गर्लचं गर्ल्स, स्टुडंटचं स्टुडंट्स, आणि त्यांचं जर पॉझिटिव्हनेस दाखवायचं असेल की तर यस नंतर एफॉस्ट्रॉफी लागते. ओके, इज दॅट क्लिअर टू ऑल? सी, तिसरी केस काय सांगते बघा, काही प्लुरल शब्द असे असतात ज्यांना एस लावून तयार करायचं नसतं. त्यांची केस वेगळी असते, ते वेगळ्या पद्धतीने तयार झालेले असतात, पण ते प्लुरल असतात, पण त्यांना यस नसतं. त्यांचं ओनरशिप कसं दाखवायचं की हे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की शी इज, हाऊ सी, शी इज द चिल्ड्रन्स रायटर. शी इज द चिल्ड्रन्स रायटर. ती मुलांची लेखिका आहे. आता इथं चिल्ड्रन जो आहे तो ऑलरेडी प्लुरल आहे, त्याला यस लावून आपण चाइल्डचं चाइल्ड्स नाही केलेलं, चाइल्डचे चिल्ड्रन, चिल्ड्रन हा प्लुरल फॉर्म आहे. ओके, आता ह्याची पॉझिटिव्ह दाखवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यसच्या आधी, जसं आपण सिंग्युलर सब्जेक्टला केलं होतं राम्स, सीताज, यसच्या आधी एफॉस्ट्रॉफी जशी घेतलेली तशी
असे शब्द जे प्लुरल विदाऊट येस तयार झालेले आहेत, अशा शब्दांना, अशा सब्जेक्टना आपण एसच्या आधी एपॉस्ट्रॉफी लावायची आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, पीपल्स. आता पीपल हा प्लुरल सब्जेक्ट आहे, बरोबर. तर इथं येस तर ऑलरेडी आहे, पीपल्स असं आपण तयार केलेलं नाही आहे. तर पीपलला पॉझिटिव्हनेस दाखवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, येसच्या आधी एपॉस्ट्रॉफी केलेली आहे. म्हणजे असे शब्द जे विदाऊट येस लावून प्लुरल झालेले आहे त्यांना सिंग्युलर सब्जेक्टसारखं कन्सिडर करायचं. गॉट इट? ओके. आता इथे एक्झाम्पल पुन्हा एकदा क्लिअर बघते बघा. बॉयचा आपण बॉईज, बॉईज हा प्लुरल फॉर्म आहे, त्याला यस नंतर एपॉस्ट्रॉफी लावली. गर्ल्सचं प्लुरल फॉर्म गर्ल्स झालं, त्याला यस नंतर एपॉस्ट्रॉफी लावली. चिल्ड्रन हा प्लुरल शब्द आहे, पण त्याला एपॉस्ट्रॉफी आपण यसच्या आधी लावली. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला आहे की आपण एपॉस्ट्रॉफी लावायची कधी. ओके, सी द नेक्स्ट केस नाव. एपॉस्ट्रॉफीचा वापर आपण शॉर्ट फॉर्म तयार करण्यासाठी सुद्धा करतो, ॲब्रिव्हेशन ज्याला आपण म्हणतो. एकदम सोपा नियम आहे हा. ओके, सी डू नॉटचं डोंट, ओ निघून गेला, ओच्या जागी आपण एपॉस्ट्रॉफी लावली आहे, डोंट. कॅन नॉटचं कांट, PhDs. ओके, आय एमचं ॲम. तुम्हाला जमते का बघा. तुम्हालाही बरेचसे आता शब्द आठवत असतील की ज्याचे आपण शॉर्ट फॉर्म तयार करू शकत असतो. हां, फॉर एक्झाम्पल शुड नॉटचं शुडंट होईल, कुड नॉटचं कुडंट होईल. ओके, तर ह्या पद्धतीनं आपल्याला ॲब्रिव्हेशन तयार करताना सुद्धा काय करू शकतो आपण, PhDs केलेलं आपण आहे, आय एमचं आय एम केलेलं आहे. ह्या पद्धतीनं आपण शॉर्ट फॉर्म तयार करू शकतो. सो ऑल दॅट क्लिअर की एपॉस्ट्रॉफीचा वापर कसा. कन्फ्युजन कुठं होतं मी पुन्हा एकदा रिपीट करते बघा. एसमध्ये कन्फ्युजन होतं आपल्याला. एसच्या आधी ज्यावेळी सब्जेक्ट सिंग्युलर असेल, ज्यावेळी सब्जेक्ट प्लुरल असेल, यस लावून जर सब्जेक्ट प्लुरल तयार केला गेला असेल तर यस नंतर एपॉस्ट्रॉफी तयार करायचे. आणि जे मुळात जे शब्द विदाऊट यस प्लुरल असेल, चिल्ड्रन, पीपल, तर अशा शब्दांना काय करायचं आपल्याला, यसच्या आधी ॲज अ त्यांना प्लुरल सिंग्युलर सब्जेक्टसारखंच ट्रीट करायचं आहे. म्हणजे यसच्या आधीच त्याला एपॉस्ट्रॉफी लावायचे. ओके, मूव्हिंग ऑन द नेक्स्ट रूल. नाव वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट रूल, दॅट इज कॉमा. कॉमा आपण कुठे कुठं कसा वापरायचा आहे, कॉमाचा वापर काय आहे. मोस्टली कसं होतं की ज्यावेळी आपण लिस्ट मेकिंग करतो किंवा आपल्याला एक बरेच वस्तूंची, नावांची लिस्ट दाखवायची असते पॅराग्राफमध्ये, रायटिंगमध्ये, त्यावेळी आपण कॉमाचा वापर बऱ्याच वेळी करत नाही. आपण कंटिन्यू लिहित जातो, ते डिफाईन होत नाही. मग ते वाक्य वाचताना पण चुकीचं दिसतं. ग्रॅमॅटिकली तर चुकीचं होतच होतं, पण वाचताना सुद्धा ते चुकीचं दिसतं. ओके, मीनिंग लागत नाही, अंडरस्टँडिंग होत नाही, कन्फ्युजन होतं, कुठून सुरू झालं वाक्य, कुठं संपलं. सो सिम्पल रूल आहे की ज्यावेळी एखाद्या गोष्टीचं तुम्हाला लिस्टिंग करायची असेल तर तुम्ही कॉमाचा वापर करायचा. सी हिअर वन एक्झाम्पल. आय लाईक कॉफी, टी, मिल्क, ज्यूस अँड सॉफ्ट ड्रिंक. मला बऱ्याचशा गोष्टी आवडतात. ओके, मला कॉफी आवडते, टी आवडते, मिल्क आवडते, ज्यूसही आवडतं, सॉफ्ट ड्रिंक्सही आवडतात. सॉरी, पण मी ह्याच्यातलं काही घेत नाही आहे, पण दिस इज द वन एक्झाम्पल. ओके, आय लाईक कॉफी, टी, मिल्क. आता मला जे जे आवडतं ते मी कॉमनच सेपरेट केलेलं आहे. ओके, आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो मी अँडने फिनिश केलेला आहे. सो तुमची जशी जशी लिस्ट आहे, जेवढी लिस्ट आहे, जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत तुम्ही कॉमाचा वापर करायचा. दिस सी द सेकंड वन. माय हॉबीज आर डान्सिंग, सिंगिंग, ड्रॉइंग, आणि शेवटची माझी आहे गार्डनिंग. सो आय हॅव जॉईंड इट विथ अँड. सो कॉमाचा आपण तिथं वापर केलेला आहे. ओके, सी आपण कॉमा कुठं कुठं यूज केलेला आहे. आफ्टर कॉफी, टी, मिल्क, ओके, डान्सिंग, सिंगिंग, यानंतर आपण काय केलेलं आहे, कॉमाचा वापर केलेला आहे. सिम्पल रूल आहे. सी द नेक्स्ट वन. पंच्युएशन, व्हेरी इम्पॉर्टंट. युअर सेंटेन्स इज इनकम्प्लीट विदाऊट पंच्युएशन मार्क्स. जोपर्यंत तुम्ही पंच्युएशन मार्क्स यूज नाही करणार आहात तोपर्यंत तुमचं सेंटेन्स ते इनकम्प्लीटच असणार आहे. ओके, आणि त्यावर डबल पंच्युएशन इज नॉट अलाउड इन एनी लँग्वेज, इन एनी ग्रामर. ओके, सो डबल पंच्युएशनचा कन्सेप्ट इथं चुकीचा आहे.
So see here, what is punctuation? माहीत असणार आहे तुम्हाला what is punctuation. Punctuation is used and it is depend upon the type of sentence. Okay. फॉर एक्झाम्पल इफ इट इज असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य असेल तर काय लागतं? फुल स्टॉप. जर ते प्रश्नार्थी असेल तर सो इझी, क्वेश्चन मार्क. उद्गारवाचक असेल तर दॅट वी कॉल्ड इट एक्सक्लेमेटरी, दॅट इज एक्सक्लेमेटरी मार्क लागतं. सो अकॉर्डिंग टू द सेंटेन्स टाईप पंच्युएशन मार्क आले पाहिजे. ओके, हिअर आर सम एक्झाम्पल. आय लाईक आईस्क्रीम, फुल स्टॉप, बिकॉज दिस असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, फुल स्टॉप आलाच पाहिजे. डू यू लाईक आईस्क्रीम, क्वेश्चन मार्क आहे. अँड वॉट अ डिलिशियस आईस्क्रीम इट इज, एक्सक्लेमेटरी मार्क. ओके, सो always use punctuation marks after each and every sentence according to its type. तो कोणत्या संदर्भात तिथं वापरला गेलेला आहे त्या अनुषंगाने तुम्हाला तिथं पंच्युएशन मार्क यूज केले पाहिजे. गॉट इट? ओके, मूविंग टू द नेक्स्ट. ट्राय नॉट टू एंड अ सेंटेन्स विथ अ प्रिपोजिशन. कुठलंही वाक्य प्रिपोजिशननं एंड करायचं नाही. ओके, लेट मी क्लिअर वन थिंग हिअर. हे जे काय ॲस्पेक्ट्स आहेत, हे जे काय रूल्स आहेत, जितके पण ग्रामरमध्ये आहे ते लॅटिन इंग्लिशमधून आलेले आहेत आपल्याकडे. ओके, आपण ते ॲक्सेप्ट केलेले आहे, आपण ते वापरतो, आपण ते यूज करतो, त्या अनुषंगाने आपण ग्रामर शिकतो. ओके, पण मॉडर्न इंग्लिशमध्ये कसं झालेलं आहे, हा जो नियम आहे की वाक्य प्रिपोजिशननं संपवायचा नाही, हा नियम मॉडर्न इंग्लिशला थोडाफार लागू होत नाही. हल्ली लोक कशी करतात की प्रिपोजिशननं बोलताना ते वाक्य ते शेवटी संपवतात, कारण ते खूप कॅज्युअल वाटतं, नॅचरल वाटतं, इझी वाटतं. ओके, बोलताना ते सहज जातं, पण लिहिताना ते चुकीचं दिसतं. ओके, बरेचसे शब्द आता बघा तुम्ही डिक्शनरीमध्ये बघितला तर ते ग्रॅमॅटिकली नाही आलेले, ते डेव्हलप होत गेले. ओके, डायलेक्ट्स होत गेले आणि मग ते ग्रामरमध्ये त्या एरियामधले वगैरे शब्द ॲड होत गेले. त्याच पद्धतीनं ही एक आता मॉडर्न इंग्लिशमध्ये हा एक ट्रेंड झालेला आहे की सेंटेन्स बोलताना मोस्टली लोक प्रिपोजिशननं संपवतात आणि ते बोलताना चुकीचं वाटत नाही. फॉर एक्झाम्पल, सी हिअर एक्झाम्पल, वेर आर यू कमिंग फ्रॉम. फ्रॉम इज अ प्रिपोजिशन, बोलताना एकदम करेक्ट वाटलं. वेअर आर यू कमिंग फ्रॉम, कॅज्युअलही वाटलं, नॅचरलही वाटतं. ओके, पण लिहिताना ज्यावेळी बघता तर ते थोडंसं चुकीचं वाटतं. सो लिहिताना ते ह्या पद्धतीनं आलं पाहिजे की फ्रॉम वेअर आर यू कमिंग, तू कुठून येत आहेस. ओके, सर ह्या पद्धतीनं प्रिपोजिशन तो सुरुवातीला आला पाहिजे. बोलताना मोस्टली आपण ते बोलून जातो, प्रिपोजिशन शेवटी येतं. सी द नेक्स्ट वन. अजून एक एक्झाम्पल आहे. हू इज ही गोईंग टू द मूवीज विथ. हा बोलतानाचा विषय झाला की हू इज ही इज गोईंग टू द मूवी विथ, हा प्रिपोजिशन आहे की तो कुणासोबत पिक्चरला चाललेला आहे. ओके, सो द सेम वे राईट विथ हुम ही इज गोईंग, हे लिहिताना करेक्ट ग्रॅमर. असं थोडेफार मॉडर्न इंग्लिशमध्ये चेंजेस होत गेले. माणसाला जसं सिम्पल वाटलं, इझी वाटलं, त्यांनी त्या पद्धतीने ते स्ट्रक्चर बदललेलं आहे. पण मोस्टली सेंटेन्स हे प्रिपोजिशननं संपवायचा नसतो. ओके, नाव मूविंग टू द नेक्स्ट. नाव वी आर मूविंग टू सम गोल्डन रूल्स. मी ह्याला गोल्डन रूल्स का म्हणते आहे, कारण हे असे रूल्स आहेत की जे एकदा तुम्हाला जमलं ना की तुम्हाला ग्रामर कधीही चुकणार नाही. ओके, हे जे रूल्स आहेत हे आपण लहानपणापासून शिकत आलेले आहोत. ओके, ॲट धिस पॉईंट आय रिक्वेस्ट स्टुडंट्स की नोटबुक प्लीज घेऊन बसा. आपल्याला जसे जसे नोट्स आहेत ते प्लीज राईट आउट डाऊन करत जावा. तुम्हाला जे पुढे समजायचं असेल तर तुम्ही मराठीसुद्धा नोट डाऊन करून घेऊ शकताय. जे काही कन्सेप्ट्स मी ते क्लिअर करणार आहे. आय होप की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा क्युरीज आणि तुमचे कन्फ्युजन क्लिअर होणार आहेत. सो प्लीज थोडंसं काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि जे काय सांगितलेलं आहे ते नीट समजून घ्या. ओके, पहिला गोल्डन रूल जो आहे तो सांगतो की सिंग्युलर सब्जेक्ट
ऑलवेज टेक्स अ सिंग्युलर वर्ब. आता आपलं ग्रामर चुकतं कसं बघा, ज्यावेळी आपण एखादं वाक्य लिहितो किंवा आपण ज्यावेळी एखादा टेन्स यूज करायचा असतो आपल्याला, तर आपल्याला मेन चूक होती ती म्हणजे वर्ब वापरण्यात. ओके, वर्बचा कुठला फॉर्म वापरायचा, सब्जेक्ट बरोबर कुठला वर्ब येणार, दे बरोबर काय येणार, ही बरोबर दिलेल्या वर्बचा कुठला फॉर्म येणार. खूप चुका होतात कारण आपण रट्टा मारलेला असतो. एक लक्षात कुठलाही जो नियम आहे तो रट्टा मारू नका, त्याला क्रॅम्प करू नका, कारण मग ते पाठांतर होत नाही. आपल्याला ते ह्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे की ते आपल्याला पुन्हा पुन्हा रिकॉल होईल, आपल्या मेंदूमध्ये माइंडमध्ये एकदम फिट होईल. ओके, सो सिंग्युलर सब्जेक्ट ऑलवेज टेक्स अ सिंग्युलर वर्ब अँड प्लुरल सब्जेक्ट ऑलवेज टेक्स अ प्लुरल वर्ब. जर तुमचा सब्जेक्ट, जर तुमचा कर्ता जर एकवचनी असेल, त्याचं कर्मही एकवचनीच आलं पाहिजे, आणि तुमचा कर्ता जर अनेकवचनी असेल तर तुमचं कर्मही अनेकवचनी आलं पाहिजे. ओके, आता हा जो रूल आहे तो आपण प्रॅक्टिकली बरोबर आहे की नाही तो चेकआउट करूया. ओके, आपण सगळ्यांनी मिळून तो चेकआउट करायचा आहे की हा जो दिलेला जो नियम आहे, काही ट्रिक आहे, ती ट्रिकही मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कसं सिम्पली ते वर्ब सब्जेक्ट बरोबर जोडायचं आहे. 2 एक्झाम्पल मी खाली दिलेले आहेत बघा. ही डॅश रनिंग, दे डॅश रनिंग. सिम्पल आहे कारण कंसात जे दिलेलं आहे ते सहाय्यक क्रियापद आहे. मेन प्रॉब्लेम होतो तो मेन वर्बमध्ये. ओके, जे आपले मेन वर्ब असतात, आता मेन वर्ब म्हणजे कुठले की ॲक्शन दाखवणारे वर्ब. ॲक्शन दाखवणारे वर्ब जे असतात, वर्ब म्हणजे काय, द वर्ड विच शोज ॲक्शन, असा शब्द ज्याच्यातून ॲक्शन झालेली कळते. फॉर एक्झाम्पल प्लेइंग, प्लेस, कुक, कुकिंग, क्राईंग, स्टँडिंग, गोईंग, रायडिंग. ज्या शब्दातून तुम्हाला ॲक्शन झालेली दिसते, काम झालेलं दिसते, दॅट इज द वर्ब, ते मेन वर्ब. आणि इज, आर, एम, वॉज, हॅव, हॅज, हॅड, वर, हे काय आहे, हे सहाय्यक क्रियापद आहे. ओके, पण आहेत वर्बच, त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. आता हे 2 सिम्पल एक्झाम्पल आहे बघा. मी एवढं सांगेपर्यंत बरेच जणांनी सॉल्व पण केलं असणार आहे. मुलं हुशार आहेत आमची, त्यामुळं नो डाऊट. सो बघा काय येणार आहे, ही डॅश रनिंग, सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर सिंग्युलर वर्ब आणि प्लुरल सब्जेक्ट बरोबर प्लुरल वर्ब. ओके, ही इज रनिंग. व्हेरी गुड, ज्या लोकांनी सोडवलेलं आहे, ज्यांना जमलेलं आहे. ओके, देन सेकंड वन, ऑब्वियसली दे आर रनिंग. ही सिंग्युलर सब्जेक्ट आहे, एक एंटिटी आहे, एक व्यक्तीसाठी आहे, म्हणून आपण इज वापरला. दे म्हणजे ती सगळी, ते सगळे, ती सगळी जे आहेत ते प्लुरल आहे, अनेकवचनी आहे, म्हणून त्याच्याबरोबर आपण आर. सिम्पल आहे, बरेच जणांना माहीत आहे. ओके, आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की एरर काय येतो. आता सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर जर प्लुरल वर्ब आला, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देते मी. सिंग्युलर सब्जेक्टला कन्सिडर करूया हजबंड, सिंग्युलर वर्बला कन्सिडर करूया वाईफ. 1 हजबंड 1 वाईफ, नो क्वारल, नो कन्फ्युजन, नो मिसअंडरस्टँडिंग. ओके, 1 हजबंड 1 वाईफ, भांडण नाही, काय नाही, काय नाही, नो एरर. इंग्लिशमध्येच सेम, नो एरर, कुठली एरर होणार नाही, मिस्टेक होणार नाही. प्लुरल सब्जेक्ट, 2 हजबंड 2 बायका, प्लुरल वर्ब, 2 हजबंड 2 वाईफ. ओके, नो प्रॉब्लेम. पण जर 1 हजबंड 2 वाईफ, लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स, बरोबर, प्रॉब्लेम येणार. सेम वे प्लुरल सब्जेक्ट आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल वर्ब जर घेतला तुम्ही तर एरर येणार, मिस्टेक होणार, ग्रॅमॅटिकली लोचा होणार. सो दॅट इज रॉंग. सिंग्युलर सब्जेक्ट प्लुरल वर्ब जात नाही आणि प्लुरल सब्जेक्ट बरोबर सिंग्युलर वर्ब जात नाही. त्यामुळं तसे पाहिजे तिथं, तरच आपला बॅलन्स मेंटेन राहणार आहे. ओके, मेन आता प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे सब्जेक्ट ओळखायचा कसा. बरेच मुलांना सब्जेक्टच ओळखता येत नाही की तो सिंग्युलर आहे की प्लुरल. वर्ब हा यूज करण्यासाठी सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. ओके, चला नोटबुकमध्ये 2 साईड करा आणि लिहा. सिंग्युलर सब्जेक्ट कोणकोणते आहेत सांगा बघू.
ही, शी, इट आणि कुठल्या तरी व्यक्तीचं नाव असू शकतं. राम, श्याम, सीता, राधा. ओके, हे सगळे सिंग्युलर सब्जेक्ट झाले. ओके, प्लुरल सब्जेक्ट बघा राहिले काय त्यामधलं? दे, वी. ओके, मग स्टुडंट्स असतील, पीपल असेल, म्हणजे प्लुरल. स्टुडंट्स, पीपल, चिल्ड्रन, हे सगळं काय झाले? प्लुरल फॉर्म झाले, प्लुरल सब्जेक्ट झाले. गॉट इट? तर सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. वर्ब कुठला? नियम काय आहे? सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब. तर सिंग्युलर वर्ब तुम्हाला माहीत आहे, पण सिंग्युलर सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. तर हे डिफाईन करून घ्या तुम्ही. एका व्यक्ती असेल तर सिंग्युलर सब्जेक्ट असणारा जास्त लोकांसाठी वापरलेला शब्द म्हणजे प्लुरल सब्जेक्ट असणार. ओके, आता हा नियम आपण चेकआउट करूया की ते बरोबर आहे की नाही. सिंग्युलर वर्ब ओळखायचा कसा? तर ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. ओके, की सिंग्युलर वर्बला पुढे यस असतं. त्या शब्दाच्या पुढे काय वापरलेला असतो? एस. ओके, त्या सिंग्युलर शब्दच्या पुढं वापरलेला असतो एस. ते सगळे सिंग्युलर वर्ब असतात. डोळे झाकून जरी तुम्ही लिहिला सिंग्युलर सब्जेक्टच्या पुढं तरी ते सिंग्युलर वर्बच असणार आहे. ओके, आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. ही इज रनिंग. इज मध्ये यस आहे. इज मध्ये यस आहे. दॅट्स वाय आय हॅव यूज्ड इट इन फ्रंट ऑफ ही. ही हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, एका व्यक्तीसाठी वापरलेला आहे. त्याच्या पुढे मी वापरला 2 ऑप्शनमधला इज, कारण इजला येस आहे. इथं मी आर वापरला कारण दे हा प्लुरल सब्जेक्ट आहे, म्हणून मी प्लुरल वर्ब वापरला तिथं आर. ओके, क्लिअर झालं? याच पद्धतीनं बघा खाली मी एक्झाम्पल दिलेलं आहे. सिंग्युलर सब्जेक्ट बघा कुठलाही होऊ शकतो. ही, शी, इट, राम, सीता. अननोन सिंग्युलर सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकताय. आणि त्याच्या पुढं जे वर्ब लावायचे असतात, मग ते हेल्पिंग वर्ब असू दे किंवा मेन वर्ब असू दे. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद. आता कुठले बघा, आता हीच्या पुढं आपण इज लावू शकतो. हीच्या पुढे आपण पास्ट टेन्समधला वॉज, कारण वॉजला येस आहे. परफेक्टमधला हॅजला येस आहे. डज. मग हे मेन वर्ब. खालचे जे सुरू आहेत ते कुठले आहेत? मेन वर्ब. ओके, प्लेज, प्लेज, कुक्स, रन्स, राईट्स. प्रत्येक शब्दाच्या पुढं यस आलेला आहे. बघा मी डिफाईन केलं रेड कलरनं की प्रत्येक शब्दाच्या पुढं एस आलेला आहे, प्रत्येक वर्बच्या पुढं यस आलेला आहे, म्हणून तो सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर जाणार. ओके, आहे इथे बघा प्लुरल सब्जेक्ट. दुसऱ्या साईडला तुम्ही जर बघितलं तर प्लुरल सब्जेक्ट घेतलेले आहे मी एक्झाम्पल. आता इथं मी हे घेतले एवढे म्हणून एवढेच वर्ब नाही आहे, तुम्ही असंख्य वर्ब तिथून तयार करू शकता. त्याच्यापुढे यस लावलं की ते सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर जातं. मग ही बरोबर पण जाणार, शी बरोबर पण जाणार, इट बरोबर जाणार, कुठलाही एका व्यक्तीचं नाव असेल त्याच्याबरोबर सुद्धा ते जाणार. ओके, प्लुरल बघा, दे, वी, पीपल, चिल्ड्रन, स्टुडंट्स. जे काही प्लुरल सब्जेक्ट असणार आहे तुमचे त्यांच्याबरोबर काय जाणार बघा? ज्यांना यस नाही आहे ते, म्हणजे आर. पास्ट टेन्समधला वर जाईल. हॅव, डू, प्ले, कुक, रन, राईट. आता मेन वर्ब जे आहेत प्ले, कुक, रन, राईट, इथं काय चेंज झालं आहे बघा? इथून प्लुरल सब्जेक्ट बरोबर प्लुरल वर्ब लिहिताना यस निघून गेलेले आहेत. यस सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर वापरतो आपण, प्लुरल बरोबर वापरताना आपण यस लावत नाही. सो हा ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा की ज्या शब्दांच्या पुढे यस लागलेले असतात ते वर्ब फॉर्म सिंग्युलर वर्ब असतात. ओके, ज्या वर्बना यस लावलेलं असतं ते सिंग्युलर वर्ब असतात आणि ते आपण सिंग्युलर सब्जेक्ट बरोबरच वापरायचं आहे. आणि प्लुरल सब्जेक्ट बरोबर आपण बाकीचे जे प्लुरल वर्ब आहेत ते वापरायचे आहेत. ओके, क्लिअर झालेला आहे हा पॉईंट. नाव सी या प्रॉब्लेम कुठं येतो? ही सिंग्युलर आणि प्लुरलचं समजलं तुम्हाला. आता केस 1 बघूया आपण, जिथं मुलांना येत पण असेल नाही पण येत असेल, पण मोस्टली होतो. आता यू जो आहे हा सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. ओके, यू जो आहे तो सिंग्युलर पण आहे आणि
प्लुरल पण आहे. तर कसं आहे बघा, आता फॉर एक्झाम्पल एक छोटंसं एक्झाम्पल मी देते तुम्हाला. असं समजूया आपण, सिंग्युलर म्हणजे साधारण मनुष्य आणि प्लुरल म्हणजे पॉवरफुल मनुष्य. ओके, आता मला सांगा, साधारण मनुष्य आणि पॉवरफुल मनुष्याचं जर आपण एखादं कॉम्पिटिशन लावलं, कोण जिंकणार? ऑब्व्हियसली पॉवरफुल व्यक्ती जिंकणार आहे. आता प्लुरल जर जिंकणार असेल तर प्लुरल बरोबर कोणकोणते वर्ब जातात? मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की प्लुरल बरोबर विदाऊट एसचे वर्ब जातात. म्हणजे आर, वेअर, हॅव, प्ले, वॉक, टॉक, कुक, राईट, डान्स, भरपूर, पण विदाऊट एस. ओके, तर पॉवरफुल असल्यामुळे तो आपल्यासोबत आपले नियम घेऊन जातो, आपल्यासोबत आपलेच वर्ब घेऊन जातो. मग आपण बघितले की प्लुरल बरोबर कोणते जातो, म्हणजे यू जरी सिंग्युलर असेल तर इथं तो काय होतो, प्लुरल सारखाच तो काम करत असतो. सिंग्युलर सारखा तो काम करत नाही. यू कम सिंग्युलर झाला, यू ऑल कम प्लुरल झाला. पण त्याच्या पुढे जर वर्ब वापरायचा असेल तर आपल्याला प्लुरलमध्ये वापरल्या जाणारेच वर्बचा वापर करायचा आहे. ओके, नाव सिया. तर आता आपण आय बद्दल बोलू. आय, मीपणा असतो ना, मोठेपणा असतो, थोडा इगो असतो, इगोस्टिक असतो. हे आपल्यासोबत एक वेगळीच केस घेऊन चालत असतो. ओके, तो आपल्यासोबत ना इज घेतो ना आर घेतो, तो आपल्याबरोबर घेतो एम. आय एम हा जरा हटके आहे. ओके, सो आय एम बरोबर तो आपल्याबरोबर वर्ब घेतो, ते मिक्स घेतो. काही वेळेला तो वॉज घेतो सिंग्युलरचा, यस लावलेला, आणि काही वेळेला तो प्लुरलचे वर्ब घेतो, हॅव, डू, प्ले, टॉक, वॉक, सिंग. असं का करतो बरं तो जरा मूडी आहे. आय काय आहे, थोडा मूडी आहे. तर मी आहे म्हणजे थोडासा इगो तर असणार आहे, तो त्यामुळे तो त्याला जसं वाटेल तसा तो घेतो. तर हा असं का करतो, तर हे पण मी कन्फ्युजन तुम्हाला क्लिअर करते की आय जो आहे तो एक वेगळी एंटिटी आहे. ओके, तो सिंग्युलर आहे. आता वॉजची काय केस आहे बघा, आयनं काय घेतलेलं आहे इथं, आयनं घेतलेलं आहे आपल्याबरोबर हा वॉज. आता एक स्टोरी सांगते मी तुम्हाला. आय ज्यावेळी लहान होता ना, तो त्यावेळी आपल्या आईचं भरपूर ऐकायचा. ओके, तो खूप आज्ञाधारी होता. ओके, त्यामुळं लहान होता, त्यामुळे जे आई सांगेल तोच तो करत होता. म्हणजे असं लहान मुलासारखं, म्हणजे एक सिंग्युलर साधारण याच्यासारखं तो वागत होता. सो आईनं सांगितलं की तू आपल्याबरोबर वॉज घेऊन चालायचं आहे. ओके, लहान असताना. सो त्यानं वॉज घेतलं पास्टमध्ये. ओके, वॉज आपण कधी वापरतो, पास्ट टेन्समध्ये आय बरोबर वॉज वापरतो. ओके, सो पास्टमध्ये तो लहान होता आय, म्हणून तो वॉज घेत होता. आय मोठा झाला, प्रेझेंटमध्ये तो मोठा झाला, आणि मोठा झाल्यानंतर त्यानं काय केलं, तो मोठ्यासारखा वागायला लागला. म्हणजेच तो प्लुरल वर्ब घ्यायला लागला. पास्टमध्ये तो वॉज घेत होता, मी लहान आहे मी वॉज घेतला, पण आता मी मोठा झालोय तर मी माझ्यासोबत काय घेणार आहे, प्लुरल वर्ब घेऊन जाणार आहे. मी सिंग्युलर वर्ब घेणार नाही, मी मोठा झालोय, सो आय विल टेक प्लुरल. सो प्रेझेंटमध्ये तो सगळे प्लुरल वर्ब घेऊन जातो, कारण तो मोठा झालाय. पण तो इतका आज्ञाधारी आहे की ज्या वेळी पास्टचं वेळ येते तो आईचं ऐकतो, आईनं सांगितलेलं ऐकतो. तो नेहमी वॉज घेऊन चालतो पास्टमध्ये, कारण आईनं सांगितलंय, आईनं लहानपणी सांगितलेलं. तर तो ज्यावेळी पास्टमध्ये जातो, ज्यावेळी पास्टचा विषय येतो, तो वॉज सोडत नाही, तो नेहमी आईचं ऐकतो आणि आपल्याबरोबर वॉज घेऊन जातो. ओके, पण इतर वेळी तो मात्र काय करतो, तो आपल्याबरोबर प्लुरल वर्ब घेऊन जातो. म्हणजेच हॅव, डू, प्ले, टॉक, वॉक, सिंग विदाऊट एसचे वर्ब तो घेऊन जातो. ओके, हा आहे सिंग्युलरची खासियत, आणि जे आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं, वॉज का घेतो, बाकीचे प्लुरल वर्ब का घेतो. तर एक छोट्यासा ट्रिकमधून मी तुम्हाला सांगितलं की तो वॉज घेतो कारण तो पास्ट टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये तो वॉज घेतो, पण इतर वेळी तो काय करतो, प्लुरल वर्ब आपल्यासोबत घेत असतो. ओके, नाव
आता आय बरोबर एक जो प्रश्न आहे तो परीक्षेत वगैरे सुद्धा विचारला जातो. काही वेळेला कन्फ्युजन होतं, मुलं आय बरोबर वॉजच वापरतात, पण काही वेळेला वर सुद्धा येतं. ओके, लेट्स सी हा केस 2 काय आहे, आय वेअर. आता हा आय बरोबर वेअर कसा येतो मग, तर हे कोणत्या केसमध्ये येतं माहिती आहे काय, जिथं इफचं वाक्य असतं. इफ, जर आणि तरचं जे वाक्य असतं ना, जर मी असा असतो तर मी असं केलं असतं, जर मी अशी असते तर मी हे केलं असतं, हे जर तरचं म्हणजे काल्पनिक, ते असतं म्हणजे असतं तर मी असं केलं असतं, पण आत्ता नाही ना. सो इफच्या वाक्यामध्ये नेहमी आय बरोबर वेअर येतं, नेहमी वेअर येतं. ओके, फॉर एक्झाम्पल, आय वेअर अ बर्ड. इफ आय वर अ बर्ड, जर मी पक्षी असते, आय वुड फ्लाय हाय इन द स्काय, मी आकाशात उंच उडाले असते. ओके, खूप उंच उडाले असते. सो जिथं इमॅजिनेटिव्ह केस असते, ओके, जिथं काय असते, जिथं इमॅजिनेटिव्ह केस असते, जिथं आपले एक अनफुलफिल्ड डिझायर असते, विश असते, म्हणजे पुरी न होणारी विश असते, डिझायर असते, इच्छा असते, त्याला आपण इमॅजिनेटिव्ह केस म्हणतो. ओके, आपलं इमॅजिनेशन, कल्पना, त्या कल्पनाच्या विश्वामध्ये आपण काय करतो, आय बरोबर वेअरचा वापर करतो, वॉचचा वापर करत नाही. ही छोटीशी ट्रिक आहे की इमॅजिनेटिव्ह केस असेल तर तिथं आपण इफचं वाक्य जर असेल तर इफच्या वाक्यामध्ये वेअरचा वापर केला जातो. आता दुसरा कसा आहे की वेअरचा वापर फक्त आय बरोबर येत नाही, तर इफच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट तुमचा कुठलाही असू दे, कुठलाही सब्जेक्ट असू दे, इफच्या वाक्यामध्ये तुम्हाला वेअरचाच वापर करायचा आहे. ही बरोबर वॉज येणार नाही, ही बरोबर तिथं पण वेअर येणार, कारण वाक्य तुमचं इफचं आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल, इफ आय वर अ प्राईम मिनिस्टर, आय वुड वर्क फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. ओके, जर मी प्राईम मिनिस्टर असते तर मी देशाच्या प्रगतीसाठी काम केलं असतं. सो इफ जर, तर इफच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कुठलाही असू दे. इफ दे वर अ प्लेयर, दे विल प्ले फॉर द ओके कंट्री. जर ते प्लेयर असते चांगले तर ते कंट्रीसाठी खेळले असते. सो दे बरोबर सुद्धा आपण वेअरचा वापर केला. सो इन दिस वे इफचं वाक्य असेल, जर इमॅजिनेटिव्ह केस असेल तर सब्जेक्ट कुठलाही असू दे, त्या सब्जेक्ट बरोबर आपल्याला काय यूज करायचं आहे, वेअर. ओके, मग ते आय असू दे, ही असू दे, आपल्याला हा, किंवा दे असू दे, वी असू दे, त्याच्याबरोबर इफ, हा जो इफ आहे, इफ, त्या इफमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इफच्या वाक्यामध्ये आपल्याला वेअरचा वापर करायचा आहे. ओके, केस नंबर 2 झाली. सो गाईज, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असणार आहे. तुमचे बरेचसे डाऊट्स क्लिअर झालेले असणार आहेत. असे बरेचसे व्हिडिओ आपण रूलवरचा आपण बघणार आहोत. सो आय होप तुम्ही हे नीट समजून घेतलेलं असेल, नोट डाऊन करून घेतलेलं असेल. अँड बेस्ड ऑन दिस सेशन असाइनमेंट दिलेली आहे तुम्हाला मी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अकॉर्डिंग टू सब्जेक्ट दिलेल्या कंसातून तुम्हाला वर्ब निवडायचा आहे. वर्ब कसा निवडायचा आहे, नियम तुम्हाला माहीत आहे. मी एकच गोल्डन रूल तुम्हाला चांगला एक्सप्लेन केलेला आहे की सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर सिंग्युलर वर्ब, सिंग्युलर वर्बची एक आपली ओळख असते, ती म्हणजे ते ज्या शब्दाच्या पुढे यस लावलेला असतो ते सिंग्युलर वर्ब असतो. ओके, आणखीन बाकीचे जे असतात प्लुरल सब्जेक्ट बरोबर प्लुरल वर्ब. इथं तुम्हाला हेल्प होणार आहे या असाइनमेंटमध्ये. सब्जेक्टसुद्धा तुम्ही ओळखायचे आहेत, कोणकोणते आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही इकडं वर्बही यूज करायचे आहेत. तर सो धिस असाइनमेंट विल हेल्प यू टू सॉल्व युअर क्युरीज अँड कन्फ्युजन. ओके, सो आय होप तुम्हाला हा रूल समजला आहे. काय क्युरीज वगैरे असतील तर तुम्ही नक्कीच मेसेज करून विचारू शकताय. असाइनमेंट तुम्ही दिलेल्या नंबरवर सेंड करायचे आहेत. उद्या पुन्हा आपण अजून एक इंटरेस्टिंग रूल घेऊन इथं बघणार आहोत आणि सॉल्व करणार आहोत. ओके, सो थँक्यू सो मच. हा सेशन इथं संपलेला आहे. आणखीन आय होप यू आर फाईन अँड स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू सो मच.